हॅलो गाईज, हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहेत तुम्ही? कसे आहात तुम्ही? आय होप सगळे बरे असतील. आणि सकाळपासून मी व्हिडिओ बनवला नाही आहे कारण की मी झोपा काढत होती आणि मला एन्झायटी पण झाली. बघा ना, जेव्हा जेव्हा संडे असतो ना तेव्हा तेव्हा मला एन्झायटी होणारच, कारण की काय कामधंदा नसतो ना. मला तर आता असं वाटतं की संडेला पण मी आता क्लासेस ठेवायला पाहिजे. तर मग माझा दिवस आज झोपण्यात गेलेला. आज माझ्या पोटात दुखत होतं, तर माझा अख्खा दिवस ते पोटात दुखण्यातच गेला आणि काही काम पण होत नाही. पहिल्याच्या बायका काय काय करायच्या अशी माझी मम्मी बोलते, आणि आता आम्ही काहीच नाही करत. आम्ही खूप आळशी बायका आहोत. असं काय बोललं ना मम्मीला की मम्मी पोटात दुखतं आहे, हे नाही करू शकत, आम्ही चालू नाही शकत, हे नाही करू शकत, ते नाही करू शकत. आम्ही काय काय केलेलं, आम्ही 17 जणांची कामं केलेली, आम्ही 15 जणांची कामं केलेली. आम्ही तुमच्या वेळेला असं केलेलं, तुमच्या वेळेला तुमच्या जेव्हा एजमध्ये होतो आम्ही हे करायचो, आम्ही ते करायचो, आम्ही खेतमध्ये जायचो, हे काढायचो पण ते काढायचो, पण आम्ही ताजं खायचो. तुम्हाला सगळं पॅकेट भेटतं, पॅक्ड फूड भेटतं. आता काय करणार, काय करू शकतो. आळशी तर आहे, आळस तर आहे, तर काय करणार. आता नॅचरली जे पोटात दुखतं ती फिलिंग आपणच समजू शकतो. आता मम्मीने पण समजूनच घेतलेले आहे म्हणा, पण ती फिलिंग आता येते तर काय करणार. आता ते होतच नाही काम आपल्याकडून, काय करणार मी. तर असं आहे. आज मी हेअर धुतले आहेत. बघा, मेहंदी पण आता तर त्या दिवशी मेहंदी लावलेली, तर थोडे आहेत बघा ब्राउनिश केस. मी आता हिनाचीच मेहंदी म्हणजे लावते, तीच चांगली मला पडते. हिनाची मेहंदी तेच माझ्या हेअरला सूट होत आहेत. तर मी तर रिकमेंड करीन, डाय सोडा, हिनाची मेहंदी लावा, बेस्ट. तर आता मी झी5 घेतला आहे. तर आता मी काल एक मूवी बघितली, तो मला बघायचाच होता. त्याच्यामध्ये जॉन अब्राहम आहे आणि शर्वरी वाघ असं काहीतरी तिचं सर वाघ आहे. शर्वरीच आहे, पण वाघ आहे की काय सरनेम आठवत नाही मला. जॉन अब्राहम आणि शर्वरी आहे त्याच्यामध्ये. वेदा करून पिक्चर आहे, तो मी झी5वरती बघितला. मी बघितला नव्हता तो पिक्चर, एवढा मस्त तो पिक्चर आहे ना, छान पिक्चर आहे. पण मला ना त्याची एंडिंग नाही आवडली. त्याच्यामध्ये जॉन अब्राहम मरून जातो, मला आवडला. मग मला जॉन अब्राहम म्हणजे तो जे प्रोटेक्ट करतो तिला आणि जसं लढतो तिच्यासाठी, ते खूप आवडलं. पण मला असं वाटत होतं कुठेतरी ती शर्वरीने पण थोडंसं स्टार्टिंगपासूनच बॉक्सिंग तर शिकलेली असते, स्टार्टिंगपासूनच लढली असते तर मजा आली असते थोडी बघायला. पण असं दाखवलं की कमजोर असतात पोरी, असं तसं. ते मला कसं तरी वाटतं. माहीत ना, पोरींना कमजोर का दाखवतात. हर पिक्चरमध्ये पोरी कमजोर असतं. असं एक मला, अरे हां, मी घाबरलो. अरे काय, मारा ना, मरून जाऊ आपण, जास्तीत जास्त काय होणार आहे. मारा ना, पण समोरच्याला मारा. जर आपल्याला कोणी हर्ट केलं तर त्याला मारा. ठीक आहे, आपल्यापेक्षा शक्तिशाली असेल, पण एक चमाट तर मारू शकतो ना आपण. काय, मला तरी असं वाटतं. पण आता माहीत नाही, पिक्चरमध्ये दाखवायला. तर मग त्याची एंडिंग मला नाही आवडली, जॉन अब्राहम मरतो म्हणून. आणि ना एन्झायटीच्या अगोदर ना गाईज, मी ना केदारनाथ बघितलेला. तो सुशांत राजपूतचा, मी त्याचा सरनेम विसरली बाबा. तर मी त्याची म्हणजे मला खूप आवडलेलं. मला असं कोणताच असं हिरो आवडत नाही. मला जे असं, माझं कसं आहे, कोण मला विचारतं ना तुला कोणता हिरो आवडतो, तर माझं असं काय पर्टिक्युलर हिरोचं नाही किंवा हिरोईनचं नाही. मला जे पिक्चर मी बघितलं तो हिरो आवडतो. आज मी हा पिक्चर बघितला, मग मला हा हिरो आवडला. आजच्या दिवशी दुसरा पिक्चर बघितला, मग हा हिरो. मला असं सर्वांचीच ॲक्टिंग आवडते. आपण कुठे ॲक्टिंग करतो, म्हणजे मला थोडी कुठे ॲक्टिंग येते किंवा मी कोणाला समोरच्याला जज करू शकते, नाही करू शकत. पण सर्व लोक ॲक्टिंग चांगलेच करतात. तर मी कोणता पिक्चरच्या बद्दल बोलत होते, सुशांत राजपूतचा केदारनाथ. काय पिक्चर होता तो, सारा अली खान आणि सुशांत राजपूतचा. तो लास्टमध्ये तर सुशांत राजपूत तिला बोलतो ना, हेलिकॉप्टरमधून जा करून तिच्या बापाला सोडतो हेलिकॉप्टरमध्ये, बोलतो जा करून. तर तो पिक्चर मी बघितल्यानंतर मग तो लास्टमध्ये असं दाखवला की तो मरून जातो असं ना. तर मग तो पिक्चर बघून ना मला खूप वाईट वाटलेलं. मी अक्षरशः रडायला लागलेली. आणि त्याच्यानंतर मला कळलं की सुशांत राजपूतने
माझ्या फ्रेंडचा कॉल येतो. आता मला व्हिडिओ कट करायला लागणार आहे. व्हिडिओ ऑटोमॅटिकली कट होतो यार. आय हॅव टू रिसीव. कंटिन्यू करते व्हिडिओ. हां, तर मी बोलत होती, तर सुशांत सिंग राजपूतचा मी पिक्चर बघितलेला केदारनाथ. दूध ठेवलेलं आहे, दुधाला पण बघते. दूध ठेवलं म्हणजे गॅसवरती ठेवलेलं आहे. तर मग आता जेव्हा माझं लक्ष नसेल ना, तेव्हा दूध वरती येतं, आणि जेव्हा असं 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 करून बघते ना, तेव्हा दूध काय वरती येत नाही. असंच असतं, काय माहिती का. तर मी सांगत होती की तर केदारनाथ मूवी बघितलेली मी, आणि त्याच्यानंतर मग सुशांत सिंग राजपूतने सुसाईड केलं. मला ना एकदम माहीत नाही, मला असं वाटायला लागलं यार हा एवढा चांगला दिसायला होता. मग सारखं मला तेच डोक्यात होतं, हा एवढा चांगला दिसायला होता आणि सगळं छान होतं, ह्याने का सुसाईड केलं असेल, आणि का एन्झायटीचं व्हायच्या अगोदर ह्याने का सुसाईड केलं. आणि माझ्या मैत्रिणीशी बोलत होती, क्यों किया उसने ऐसा, पता नहीं उसका न्यूज़ आ रहा है उसने सुसाईड किया ये वो. आम्ही विचार करतो का सुसाईड केला यार. आम्ही आणि हिनाशी बोलते क्यों सुसाइड किया रहेगा रे उसने, क्या रे इतना अच्छा लड़का दिखता था. आम्ही बोलतो इतना अच्छा लड़का दिखता. आणि ॲक्च्युली मला कसं तरी वाटायला लागलं. ॲक्च्युली खूपच छान होता सुशांत राजपूत, आणि मग कसं तरी वाटायला. आणि त्याच्यानंतर मग ते तर झालंच झालं. आता मध्ये पूनम पांडेचं, तिचं ऐकून मला एन्झायटी व्हायला लागली यार. दुसरे लोक इथे ते लोक एक्सपायर होत आहेत, आणि इथे मला एन्झायटी व्हायला लागली. आणि मग पूनम पांडे जेव्हा परत जिवंत आलं ना, असं वाटलं तिला जाऊन नाही तिकडून कुटावं. एवढा राग आलेला तिच्यावरती, डोकं फिरलेलं ना असं त्या पूनम पांडेवरती. आलेच तर आलाय, मला एन्झायटी देऊन टाकलं तिने 2 मिनिटाची. आणि नंतर मग, आणि पूनम पांडे जशी काय माझी कोणतरी रिलेटिव्हच आहे की तिची मी एन्झायटी घेऊन बसली. असं होतं काय एन्झायटीमध्ये. माझ्यापेक्षा म्हणजे माझ्या घरच्यांपेक्षा दुसऱ्यांपेक्षा मी दुसऱ्यांचा विचार करते की अरे हा मेला, अरे तो मेला. काय चाललं आहे मलाच समजत नाही माझ्या आयुष्यात. तुमच्यावर असं झालेलं का? कॉमेंट करा. लाईक, सबस्क्राईब अँड कॉमेंट. सपोर्ट गाईज, प्लीज सपोर्ट. लव. बाय. क्या लग गया मेरे मुंह को? लव. बाय.